दक्षिण शहरामध्ये आपलं स्वागत आहे। सर्वप्रथम आपण आमच्या अतिशय थोड्या वेळापूर्वी आपल्याला कल्पना दिल्यानंतरही आपण जास्तीत जास्त प्रमाणात आल्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंचे मी नांदेड सोलार असोसिएशन तर्फे धन्यवाद देतो व आजची जी पत्रकार परिषद आहे त्याबद्दल थोडी मी थोडक्यात माहिती देतो। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जो महत्वाकांक्षी प्रकल्प आहे प्रधानमंत्री सूर्यघर मुक्त वीज योजना, जी अगोदर नॅशनल पोर्टल होते त्यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळेस मोदीजींनी त्यांचा जो महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून जो सुरुवात केलेली आहे तो प्रकल्प फेब्रुवारी मध्ये सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातील सोलार व्यावसायिकचे पुरवठादार आहेत त्यांनी महावितरणकडे अधिकृत नोंदणी करून नोंदणीकृत पुरवठादार म्हणून नोंदणी केलेली आहे। त्यानंतर आपण जे काम सुरू केलं त्या आज या 2 वर्ष होत आहे फेब्रुवारी मध्ये 24 पासून, तर आपण महाराष्ट्रातील पुरवठादारांनी सरकारचा प्रोजेक्ट आहे आणि आपल्याला महाराष्ट्र हा देशात नंबर 1 करायचा या अनुषंगाने काम केल्यामुळे आज घडीला महाराष्ट्र हा सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये देशात 2 नंबरला आहे व 1 नंबरकडे वाटचाल सुरू आहे। परंतु अचानक काल 13 फेब्रुवारी 2026 रोजी महावितरणने या प्रकल्पाला ब्रेक लावण्यासाठी एक अतिशय तुगलकी निर्णय घेतलेला आहे। त्यानुसार महावितरणने जो मागच्या आठवड्यात जो जी आर काढला त्यांचे असे म्हणणे आहे की ग्राहक जे आहेत ते सरकारची सबसिडी घेतात व कालांतराने जो कनेक्शन आहे घरगुती येऊन कमर्शियल करतात आणि सरकारच्या जो अनुदान आहे त्याचा गैरउपयोग करतात। तर आमचं असं म्हणणं आहे की सरकार पहिल्या 1 किलोवॅटला 30,000, दुसऱ्या जो किलोवॅट आहे त्याला 30,000 आणि तिसऱ्या किलोवॅटला फक्त 18,000 सबसिडी देते, म्हणजे टोटल 78,000 सबसिडी देते। आपण जर 5 किलोवॅटचं बसवा, 4 किलोवॅटचं बसवा की 10 किलोवॅटचं बसवा, फक्त सबसिडी जी आहे ती 78,000च आहे। मग त्यामुळे जर सरकारच्या म्हणण्यानुसार जर अनुदानाचा दुरुपयोग होतो तर जर समजा आम्ही 5 किलोवॅटची सौर ऊर्जा प्रकल्प बसवला तर 78,000 सबसिडी आहे, तर मग त्या अनुषंगाने आम्हाला फक्त 78,000 भेटत आहेत व आम्हाला जे वीज लागणार आहे त्यानुसार आम्ही 5 किलोवॅटचं बसवतो। इथे सरकारच्या अनुदानाचा गैरउपयोग करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। आणि त्यांचं दुसरं म्हणणं आहे महावितरणसाठी, आमच्याकडे काही ग्राहकांच्या तक्रारी आल्या की जे सोलार पुरवठादार आहेत ते आमच्यावर बळजबरी करतात अतिरिक्त सौर ऊर्जा प्रकल्प घेण्यासाठी। उदाहरणार्थ 2 किलोवॅटला 60,000 रुपये सबसिडी भेटती व 3 किलोवॅटची सबसिडी 3 किलोवॅटचा प्रकल्प बसवून उदाहरणार्थ वेंडर जे आहेत पुरवठादार ते ग्राहकांवर दबाव आणतात। पण दबाव आणण्यासाठी ग्राहक काही कोणी लहान लेकर नाही की पुरवठादाराच्या दबावाखाली येऊन म्हणजे 3 किलोवॅटचा प्रकल्प घेतील आणि 3 किलोवॅटचा प्रकल्प कशामुळे घेतील? जर त्यांना 2 किलोवॅट लागत असेल तर फक्त 18,000 रुपये सबसिडी वाढते तिसऱ्या किलोवॅट साठी आणि किमान 55 ते 50,000 60,000 रुपये खर्च येतो। तर 18,000 रुपयाची गव्हर्नमेंटचं अनुदान घेण्यासाठी घरातून 50-60,000 रुपये घालतील, हे कशासाठी घालतील? तर आमचं MSEDCL म्हणणं असं आहे की जे काही योग्य आहे ते सांगा, विनाकारण समाजाची ग्राहकाची व सरकारची दिशाभूल करू नका, कारण यामध्ये MSEDCLच्या मनमानी कारभारामुळे जो पंतप्रधानांचा जो महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्याला ब्रेक लागत आहे। याच्यानुसार समजा उदाहरणार्थ नांदेड जिल्ह्याच आपण उदाहरण घ्यायचं जर झालं तर जे सोलार पुरवठादार आहेत वेगवेगळे त्यांच्या वेल्डिंग वाले आहेत, वर्कर्स आहेत, स्टाफ आहेत, असे किमान या तुगलकी निर्णयामुळे नांदेड पुरतं झालं 3 ते 4,000 लोकांना उपासमारीची वेळ येणार आहे। कारण या 13 फेब्रुवारीच्या निर्णयामुळे आज कंप्लीट 4 ते 5 दिवसापासून म्हणजे 13 फेब्रुवारीला आल्यानंतर कोणालाही माहित नव्हतं, 15-16 पासून जेव्हापासून माहित झालं या 3-4 दिवसापासून सर्व सोलार वाल्यांचे जे वेंडर आहेत सर्वांचे काम ठप्प आहेत। त्यामुळे नांदेडमध्येच किमान 4 ते 5,000 लोकांना उपासमारीची वेळ येणार आहे। आणि पूर्ण महाराष्ट्राचा जर विचार करायचा जर झाला तर महाराष्ट्रामध्ये जे होलसेलर आहेत वेगवेगळे समजा GI पाईप वाले आहेत, MS वाले आहेत, वायरिंग वाले आहेत, इन्व्हर्टर वाले आहेत, पॅनल वाले आहेत, अशा सर्व
सर्व लोकांचा जर विचार केला, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष किमान 5 लाख लोकांना बेरोजगारीची व उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे महावितरणला आमचं विनंती आहे की जो निर्णय घेतलेला आहे तो त्वरित रद्द करावा, अन्यथा आम्हाला आमच्या असोसिएशन तर्फे पुढील पावले उचलावे लागतील व निर्णय जर येणाऱ्या आठवड्यामध्ये जर रद्द नाही झाला तर आम्ही यानंतरचा पाऊल आमच्या असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या हेड ऑफिस पुढे आम्ही धरणे आंदोलन करू, आमरण उपोषण करू. एवढं बोलतो. पुढील सूत्रे आमचे नांदेड जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष संदीप भाऊ यांच्याकडे देतो. नमस्कार, माझं नाव संदीप पोटपेलवार, मी नांदेड सोलारचा जिल्हा अध्यक्ष आहे असोसिएशनचा. सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांना मी हार्दिक आभार मानतो आमच्या असोसिएशन तर्फे, कारण एवढ्या शॉर्ट नोटीसवर तुम्ही इथे आला आणि आम्हाला आमचं म्हणणं ऐकत आहात, तर त्याबद्दल खूप मनापासून आभार व्यक्त करतो. आज आपण पाहिलं असेल तर सर्वात महागडी वीज जर भारतात कुठे भेटत असेल तर ही फक्त महाराष्ट्रात आहे. तर त्याला पर्याय म्हणून एक सोलारचा एक ऑप्शन ग्राहकासाठी होता. तर त्यासाठी पर्याय म्हणून MSEDCL सुद्धा सांगितलं आम्हाला की तुम्ही ह्याला प्रमोट करा. आम्हाला वेंडर कोड काढायला सांगितले. आमच्याकडनं त्यांनी 3-3 लाख रुपये बँक गॅरंटी घेतली. आम्हाला सांगितलं की आपल्याला भारतात 1 नंबरचं करायचं आहे, त्यासाठी वेंडर कोड काढून तुम्ही स्टाफ वाढवा, गोडाऊन वाढवा, हे वाढवा, सगळं काढायला सांगितलं. आणि त्यानंतर एकदम अचानक हा रूल अप्लाय करण्यात आला की तुम्हाला जेवढं सोलार बसवायचं आहे त्याच्या 12 महिन्याच्या सरासरी प्रमाणेच आम्ही देऊ, त्या व्यतिरिक्त आम्हाला तुम्हाला देता येणार नाही. म्हणजे 5 किलोवॅट वाल्याला फक्त 2 आणि 2.5 किलोवॅट द्यायचं आहे. समजा एखाद्याचं नवीन घर आहे, 5 मजलीचे 3 मजली बांधलंय, त्याचं 100 युनिट आलेलं असेल, त्याप्रमाणे त्याला कसं बसवता येईल, त्याला तर 10 किलोवॅट बसवायचं आहे. सबसिडी त्यांनी 78,000 देतात. त्यासाठी हे नियम पूर्ण नियमबाह्य आहे आणि आमच्यावर तर त्यांनी पूर्णपणे अन्याय केलाय. कारण आम्हाला कन्सिडर न करता, आम्ही वेंडर कोड पैसे भरलेले आहेत, आम्ही त्यांचे अधिकृत वेंडर आहोत, तर आम्हाला त्यांनी कन्सिडर करायला पाहिजे होतं. तर न करता न विचारता काही करता आमच्यावर पूर्ण ते नियम लागून आमचे 50 ते 60% कामं प्रलंबित आहेत. त्यामुळं आज कस्टमर आम्हाला ओरडत आहे, आज MSEDCL कडून ओरड चालू आहे, सगळीकडून आम्ही पेचल्या जात आहोत. तर त्यासाठी आम्ही हा निर्णयाचा निषेध करत आहोत. थँक्यू. धन्यवाद. सर्व पत्रकार बांधवांचे स्वागत आहे. कमीत कमी वेळामध्ये आला. एवढंच सांगायचं आहे की भारतामध्ये सगळ्यात जास्त संदीप भाऊ सांगितल्याप्रमाणे सर्वात महाग वीज ही महाराष्ट्रात आहे. बाकीच्या राज्यामध्ये 200-300 युनिट फ्री लाईट आहे आणि याच्यासाठी केंद्र सरकारनं खूप स्कीम आणल्या आहेत, पण महाराष्ट्र सरकार त्याची अंमलबजावणी करत नाही. त्याच्यामुळं हा आजचा जे मी सर्व पत्रकार बंधूंचे हार्दिक स्वागत करतो. पण आहेत आपले स्वागत. आपण बघतायत आमचं बॅनर, सोलार हुआ बेमानी, MSEDCL की मनमानी. या सोलार बद्दल MSEDCL यांनी इतकी मनमानी चालवलेली आहे. अगोदर तर माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी सौर ऊर्जेला चालना मिळावी आणि महाराष्ट्र 1 नंबर व्हावा या धोरणाने त्यांनी 3 किलोवॅट साठी सबसिडी जाहीर केली 78,000 रुपये. 1 किलोवॅटला 30,000 रुपये, 2 किलोवॅटला 60,000 रुपये आणि 3 किलोवॅटला 18,000 रुपये. परंतु ही सबसिडी फक्त गव्हर्नमेंटचे 3 किलोवॅटचे आहे, पण पुढचे जे आहे ते 50,000 ते 60,000 रुपये पर किलोवॅट खर्च येतो आणि त्याला सबसिडी नसते, तरी पण त्यांना गरजेनुसार घ्यायची असते. सुरुवातीला आपल्या घराला आपण सुरुवात करतो त्यावेळेस 100 युनिटचं सुद्धा बिल येत नाही. बांधकामापुरता आपण गेलेले 0.50 काहीतरी आपलं लोड दिलेला असते. त्यानुसार आपण गरजेनुसार आपल्याला जरी घरी आपण टीव्ही घेतो, नंतर फॅन लावतो, AC लावतो, कूलर लावतो, मायक्रोओव्हन लावतो, आता UNC मशीन आलेली आहे, स्कूटर्स आलेले आहे, त्यांचं बिल कुठून भरणार आपण? त्यांचा ते सोलारचा उपयोग व्हावा त्यासाठी गव्हर्नमेंटने आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने यांना खूप चालना दिली आणि आम्हाला वेंडर बनवण्यात आलं. वेंडर बनण्यासाठी आम्ही 3-3 लाख 2.5 लाख रुपये डिपॉझिट भरलेले आहेत. आम्ही सर्व करत असताना 1 नंबरवर महाराष्ट्र आणायचं असताना, परंतु MSEB वाले जे आहेत त्यांची मनमानी चालू असते.
काय आहे तर लोड मिळत नाही. आता अगोदर 10 किलोवॅट पर्यंत लोड आम्हाला सहज मिळत होता, पण आता 5 किलोवॅटच्या पुढे लोड घ्यायचं म्हणलं तर आम्हाला चक्रा मारावं लागतात MSEDCL कडे आणि लोड मागावा लागतो. आपल्याला माहित आहे आता कॉम्पिटिशन आहे, खूप स्पर्धात्मक जग आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी उद्योजकांना सुद्धा स्पर्धेत टिकवण्यासाठी लाईट बिल जर कमी असेल तर ती उत्पादन क्षमता, ती उत्पादनचे जे रेट असतात ते कमी होतात आणि ते स्पर्धेला तोंड देऊ शकतात. आता आम्ही सोलारवाले आहोत, आम्हाला जर पॅनल महाग झाले तर आम्ही सुद्धा त्याच्यात कॉम्पिटिशन करू शकत नाही. तशा प्रकारे हे मनमानी जे चालू आहे ती रोखली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महागडी जर लाईट बिल असेल तर केवळ महाराष्ट्रामध्ये, बाकी स्टेटमध्ये बघा तुम्ही कुठेही असे रेट नाहीत. आणि छुपे दर खूप लावलेले असेल, आपण डिटेल बिल मध्ये वाचा, आपल्याला कळेल की आपल्याला काय काय युनिटचे बिल किती होते आणि किती किती चार्जेस लावलेले आहेत. महापालिकेचे सुद्धा पावती आपण बघतो, सगळे चार्जेस लावलेले, ह्याच्यात शिक्षण कर कुठले कुठले ढकललेले असतात. एवढे मिळत असताना, एवढे चार्जेस असताना सुद्धा पुन्हा सोलरवर घात करून हे अन्याय करतात. या अन्यायाच्या विरोधामध्ये जर ह्यांनी ह्या मान्यता केल्या नाहीत, आम्ही तीव्र आंदोलन करू. महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जाऊन तिथे तीव्र आंदोलन करू, उपोषणही करू आणि जे काही करायचं, कुठं भेटायचं काय नाही ते आम्ही सर्व तयारी नसू. सगळे सौर मित्र आहोत. तरी आपण आमच्या छोट्याशा कमी वेळाच्या सूचनेला मान देऊन आलात त्याबद्दल मी आपण पत्रकाराचे सर्वांना धन्यवाद देतो. आपला मी अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. उपस्थित पत्रकार बंधूंना माझा नमस्कार. आपण शॉर्ट नोट मध्ये इथं आले त्याबद्दल आमच्या असोसिएशन मार्फत तथा आमचे पदाधिकारी आणि सर्व वेंडर्स जे आहेत त्यांच्या वतीने आपला आभार व्यक्त करतो. सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की हे फार ज्वलंत प्रश्न आहे आणि हे ज्वलंत प्रश्नामध्ये आम्ही वेंडर नाही, ह्या ज्वलंत प्रश्नामध्ये प्रत्येक नांदेडचा नागरिक आहे आणि त्यामध्ये तुम्ही पण आले साहेब, पत्रकार पण आले. ह्या इतकं ज्याच्या काठी ह्यांनी लावलेले आहे की ह्याबद्दल आपण जर आवाज उचलले नाही, ठीक आहे आमचं तर बिझनेस आहे, आम्ही बिझनेसमॅन आहे, आम्ही वेंडर आहे, आम्ही आज हे बिझनेस आहे उद्या दुसरं करू, काय हरकत नाही. पण नांदेडला जे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जी संकल्पना होती, त्यांनी जी संकल्पना केली होती लाल किल्ल्यावरून, ते संकल्पना पूर्ण होणार नाही मी आता सांगतो. त्याबद्दल हे जे नोटीस आहे, हे जे आपल्याला हे जे दिलेले आहे, आपल्याला आम्ही जे प्रेस नोट दिलेली आहे, त्या प्रेस नोट आपण प्रत्येक पेपर मध्ये यावं आणि प्रत्येक पेपरला कसं यावं त्यासाठी आपण मार्गदर्शन करा आम्हाला, आमचा एक माणूस देऊन तुम्हाला, तर त्यामध्ये आम्ही जाऊन ते वितरण करू आणि ते पेपर मध्ये इलेक्ट्रिकल मीडिया मध्ये त्याचा उल्लेख करावा. आता आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही जितकं वेंडर आहे, आम्ही एकतर आम्ही पैसे टाकले. रात्री मी 1:30 ते 2 वाजता उठलो आणि बघितलं तर काय की 13 तारखेला हे पोर्टल चेंज झालेलं आहे. अरे असं कसं झालं? यांना काही नाही, काही प्रिव्हियस नोटीस नाही. पत्रकार बंधू मी तुम्हाला सांगतो, एक ही नोटीस त्यांनी काही दिलेली, नो नोटिफिकेशन, कुठं पेपर मध्ये त्याचे उल्लेख नाही, काही नाही. आणि सरळ एकदम तुम्ही हे चेंज करतात, म्हणजे किती अन्याय आहे. हे नांदेडचा महाराष्ट्राच्या नागरिकांवर घ्या. नरेंद्र मोदी आपल्या शासनाच्या मार्फत, भारत देशाच्या मार्फत हे जे आम्हाला जे सबसिडी भेटतील आपल्याला तुम्हाला, ते सबसिडी ते नरेंद्र मोदी डायरेक्ट जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं, स्टेट गव्हर्नमेंटचं काय घ्यायला. प्रश्न उगाच काहीतरी करून आता बाजूच्या आपल्या कर्नाटकमध्ये 300 युनिट फ्री आहे, आंध्रमध्ये बाजूच्या याच्यामध्ये लेडीजला बस फ्री. आम्ही कुठं बोलतो का काही बोलत नाही. आम्हाला जे आम्ही करायले, हे वेंडर जे करायले ना, आम्ही ते फक्त सेवा द्यायला. मी तुम्हाला सांगतो, कोणाला किती प्रॉफिट मिळते आम्हाला माहिती, फक्त सेवा द्या. आणि सेवा जे द्याले त्याचा सेवा देऊ द्या, तुम्ही याचा खेळ घालू नका, असं आमचं म्हणणं आहे. हा जरूर प्रश्न आहे, मी इतकं बोलत नाही. मला आवाज साठी मला बोलले तर मी जास्त बोललो, माफ करा. आणि फक्त यामध्ये आपली जबाबदारी फार आहे पत्रकार म्हणून, थोडं ते लक्षात ठेवा आणि आपण हे करा. आणि आमचे
तर जे वेंडर्स आलेले आहे, आमचे भाऊ आलेले, बंधू आलेले, त्याच्यामध्ये आमचे अध्यक्ष आणि बाकीचे पदाधिकाऱ्यांनी म्हणले की 3,000 4,000 आमच्या कुटुंब आहे. आता हे सर्व उपाशी जर होणार आहे, पण हे काय थोडी काळजी घ्यायला पाहिजे. हे जे ज्वलंत प्रश्न आहे, या ज्वलंत प्रश्नाला आपण काळजी घ्यायला पाहिजे असं मी त्यांना हे करतो. आणि ह्याच्यामध्ये अजून काही पत्रकार बंधू आले असं वाटते मला. त्यांना थोडं समोरचं चेअर द्यायचं. या ना साहेब, या समोर या. जे पत्रकार बंधू आहेत ते समोर या. थोडा समोर या. काय प्रश्न विचारायचा ते विचारू शकता. गप्प बसणार नाही. या आंदोलनासाठी आम्ही राज्यस्तरीवर पण जाऊ. आमचे असोसिएशन फार स्ट्रॉंग आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. जे आमचे राज्याचे पदाधिकारी, आमचे जिल्हाध्यक्ष, बाकीचे पदाधिकारी जे ठरवतील ते आम्ही करणार. आणि आम्ही गप्प बसणार नाही. लोकांना त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही काहीही करू. तर हे फार ज्वलंत प्रश्न आहे. आणि ग्रीन एनर्जी मी तुम्हाला सांगतो, आता 20% फक्त नांदेडमध्ये आपले इन्स्टॉलेशन झालेलं आहे सोलरचं. ओनली 20%. 80% बाकी आहे. कसं होणार? तर त्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला काय विचारायचं असलं तर विचारा काही. वेंडर आमचे रजिस्टर्ड 104 वेंडर आहेत आणि नियर अबाउट त्याच्या पाठीमागं 500 सब एजंट म्हणून काम करतात. आणि प्रत्येक एजंटच्या मागे कमीत कमी 30 ते 40 लोकांची टीम आहे. वेंडर आणि एजंट 501 आहे. सब म्हणजे वेंडर सब डीलर एजंट म्हणून नियर अबाउट 20,000 लोक याच्याशी जुळून आहे पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये. हा. एक माईक द्या तिकडे, एक माईक द्या तिकडे. आता तर सुरुवात आहे. या संदर्भात काही निवेदन वगैरे तुम्ही दिलंय का? आता तर सुरुवात आहे. दिले तर या अगोदर आमचे जे एरिया जे आहे ऑल इंडिया असोसिएशन त्या संघटनेतर्फे महाराष्ट्र शासनाला निवेदन दिलेले आहेत. आणि सोमवारी केंद्र सरकारकडे पण आमचे प्रतिनिधी जात आहेत, दिल्लीला सुद्धा. कारण या निर्णयामुळे म्हणजे सोलार व्यवसाय तर सोडूनच द्या, पण जे घरगुती वीज ग्राहक आहेत त्यांना पण खूप मोठं नुकसान आहे. त्या डिटेल जर वाचलं, त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात खूप मोठं जन आंदोलन उभं राहणं आवश्यक आहे. हे फक्त असं नाहीये, याला असं समजू नका आमच्या रिलेटेड. कारण हे साधारण जे लोक त्यांचा हक्क आहे ते हक्क घेऊन टाकत आहे. कारण स्वतः पैसे माणूस खर्च करतो, स्वतः पैसे लावतो, सगळं स्वतः करणार आणि आमच्याकडनं भरून घेणार. आणि ते सुद्धा त्याचा हक्क काढून घेत आहेत. म्हणजे त्यांनी तुम्हाला डायरेक्ट 15-16 रुपये, आज उद्या 20 रुपये महागाईप्रमाणे वाढवणार. मग तुम्ही 20 रुपयाप्रमाणे वीज बिल भरणार का? कारण तुमच्याकडे ऑप्शन आहे ना सोलार एनर्जीवर जाण्याचं. तर तुम्ही पैसे स्वतःच्या खिशातले देत आहे. तुम्हाला सबसिडी द्यायची नाही द्यायची ते तुमचा हक्क आहे. पण तुम्ही जे करायला तयार आहेत, आता समजा एखादी इंडस्ट्री आहे, त्याला 416 रुपये ते 20 रुपयाच्या आसपास लाईट बिल येत आहे पर युनिट. तर त्याला कॉम्पिटिशन कोणासोबत करताय? दीवदमांसोबत. दीवदमांचे लाईट बिल 6 रुपये. तर तो त्याला कम्पीट करायसाठी काय करतो? सोलार बसवतो. म्हणजे त्याची प्राइस सेम लेवलला आणतो. आता इथं सुद्धा त्याला ते पण बंद करायचं म्हटलं तर मग त्याला महाराष्ट्र सोडून जाण्याचा पर्याय नाहीये. तर मग ह्या असं जर करायला गेलं तर ह्यांचं उद्दिष्ट आहे की 3 ट्रिलियन इकॉनॉमी करायची महाराष्ट्र सरकारला. कशी होणार? महाराष्ट्रातून असेच उद्योगधंदे जातील, आमच्यासारख्यावर असा अन्याय होणार तर कसं होणार? कारण विदाउट इलेक्ट्रिसिटी तुम्ही काहीच काम करू शकत नाही. तुमचं इंडस्ट्री चालू शकत नाही, तुमचं घर चालू शकत नाही, काहीच नाही. महाराष्ट्र प्रगती कसं करेल? आणि एवढ्या महागाईमध्ये कसं करेल? तुम्ही कुठेही जा, तुम्ही कुठल्याही शेजार तेलंगणामध्ये जा, तुम्ही तेलंगणात 7 रुपयाला आहे. आता इथं देगलूर मध्ये गेल्यानंतर तिथं कोणी इंडस्ट्री टाकत नाही. त्याच्यात बाजूला बदलूर मध्ये जाऊन इंडस्ट्री सगळे राईस मिल चालतात. तर आता तिथं 7 रुपये, आपल्या इथं 13 रुपये. तर या सगळ्या अन्यायकारक रूल आहेत. आपण पुढं म्हणजे सहन करत आलोय. पण आता प्रत्येक गोष्टीवर त्यांची पगार आहे, त्यांचे मेंटेनन्स आहे, या सगळ्या गोष्टीचं नाव पुढे करत आहेत आणि आपल्या अन्याय करत आहेत. जो भरत आहे त्याला दाबत आहेत आणि ज्याला सोडायचं सोडून देतात. 13 फेब्रुवारीच्या पूर्वी कसं नियोजन होतं?
MSEDCL आणि आता काय बदल झाला थोडक्यात? MSEDCL चं असं नियोजन होतं की 13 फेब्रुवारी 10 किलोवॅट पर्यंत आपण सोलार ऍप्लिकेशन केलं तर ऑटो अप्रुव्हल होत होतं. पण आता असा बदल झालाय की तुम्ही 3 किलोवॅट करा, 5 किलोवॅट करा, 8 किलोवॅट करा, पण ते तुम्हाला तशी मान्यता देणार नाही. ते काय करतील, 12 महिन्याचं लाईट बिलचा ऍव्हरेज बघतील. जर ते ऍव्हरेज 200-250 युनिटचा आला तर तुम्हाला 2.5 किलोवॅटची परमिशन देतील, 3 किलोवॅटची परमिशन भेटणार. उद्या चालून तुम्हाला ईव्ही घ्यायची आहे, मला एसी हॉलमध्ये लावायचा आहे, त्या अनुषंगाने तुम्ही पैसे खर्च करताय, ते तुमची ऐच्छिक आहे ना. कारण सबसिडी तुम्ही 3 किलोवॅट पर्यंत देता 78,000, त्याच्यावरची सबसिडी तर नाहीच आहे. तर मग ते कस्टमर स्वतः पैसे खर्च करून लावत आहे, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. आणि तू उलट ग्रीन एनर्जीला सपोर्ट करतो ना तो, असं नाही की कुठला कोळसा वगैरे जाळून करत आहे. तर त्यामुळे त्याचा सगळ्याकडून फायदाच फायदा, गव्हर्नमेंटला जीएसटी जमा होतोय. सर माझा प्रश्न का विरोध करतोय कंपनी, का विरोध करतोय? सर असं आहे की ते काय म्हणताय की चांगले कस्टमर निघून जात आहेत, जे पेड कस्टमर आहेत ते सोलार बसवतात. तर उद्या पेड कस्टमर गेल्यानंतर आम्ही घराकडून रिकव्हरी करायची आणि त्या अनुषंगाने ते करतो. पण शासन एकीकडे सोलार ऊर्जा प्रदूषण वगैरे जे होते त्यामुळे सोलार ऊर्जाला प्रोत्साहन देत नाही आणि हे सगळं तफावत आहे दोन्हीमध्ये. त्यामुळं आम्हीच परेशान झालोय की गव्हर्नमेंट आता नागपूरला 2 सोलारचे फॅक्टरी टाकलेले आहेत. परवा दिवशी अजून स्वित्झर्लंडला जाऊन सीएम साहेबांनी घेऊन आलं देशला, त्यांचा प्लॅन तयार होतोय आणि इकडे तर असं परमिशन देत नाहीये. तर असं टार्गेट कसं कम्प्लीट होईल. त्यासाठीच आम्ही याचा निषेध करत आहोत. त्यासाठीच हे पत्रकार परिषद. ऍक्च्युअली MSEB ला काही नुकसान होणार नाही, कारण आम्ही 5 किलोवॅटची सिस्टीम लावली तर त्यांचे जर 700 युनिट झाले आणि वापर यांनी जर 400 युनिट केला तर 200 युनिट त्यांच्याकडे शिल्लक राहते. पण त्यांनी त्या शिल्लक युनिटचे ऍक्च्युअली त्यांनी न्यूनतम दर आम्हाला परत पैसे द्यायला पाहिजे ग्राहकाला, पण ते न देता ते तसेच राहतात आणि पुढच्या वर्षी फॉरवर्ड केले जातात. आणि MSEDCL कुठल्याही माध्यमातून आम्ही नुकसान करत नाही सोलारवर, कारण त्यांचे युनिट आणि पॅनलची फ्रिक्वेन्सी पुढची 10 वर्षानंतर कमी होते, त्यासाठी ज्यावेळेस ते वापर कमी होत आणि युनिट जास्त त्यांचे होतात त्यावेळेस ते MSEDCL मध्ये ते युनिट आमचे शिल्लक असतात कस्टमरचे. ऍक्च्युअली कस्टमर त्यांना काहीतरी देते MSEDCL ला, त्यांच्याकडून घेत काहीच नाही. आता आपल्याला 200-300 किलो आता खूप स्पर्धा झालेली आहे उद्योगामध्ये आपण घेतेवेळी जर 80 किलोवॅट घेतला आणि वापर जास्त होत राहतो, मशिनरीज वाढत असतात, मशिनरीचा यूज जास्त होतात, वीज बिल वाढते. त्यामुळे त्या स्पर्धेमध्ये जिवंत राहण्यासाठी ते सौर ऊर्जेचा वापर करतात की जेणेकरून आम्हाला लाईट बिल कमी व्हावा आणि उत्पादनावर जो खर्च येणारा तो कमी व्हावा, म्हणून ते त्या विजेचा वापर करतात सौर ऊर्जेचा. आणि आपल्या देशामध्ये सूर्य भरपूर आहे, जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत आपल्याला विजेची कधीही कमी राहणार नाही. कोळसा पाणी हे संपणाऱ्या वस्तू आहेत, पण सूर्य कधी संपणार नाही. सूर्य संपला तर आपण पण संपू. त्याच्यामुळे ह्या योजनेला खूप भर दिलेला माननीय पंतप्रधान मोदीजींनी. परंतु या महाराष्ट्रामध्ये तुगलकी कारभार MSEDCLचा चालू आहे महाराष्ट्रामध्ये, बाकी कुठेच रेट एवढे नाहीत. तरी त्यांची आपण दखल घ्यावी आणि हे लोकांपर्यंत पोहोचावा. जोपर्यंत पंतप्रधान मोदीपर्यंत ही बातमी आपण पोहोचावी ही मी विनंती करतो. धन्यवाद. पुढची भूमिका काय आहे? तुम्ही काय त्या संदर्भात आंदोलन करणार, निवेदन देणार, काय करणार? आम्ही सर्वप्रथम तर निवेदन देतच आहोत, पण त्यासाठी आम्हाला वेळ पडली तर उपोषण पण करू, आंदोलन करू. लोकांना सौर ऊर्जेचा न्याय देण्यासाठी आम्हाला जे काही करता येईल करू. ही तर पहिली स्टेप आहे आमची की आपणापर्यंत पोहोचून आपण सगळ्यांपर्यंत पोहोचावी ही बातमी.
ह्यानंतर आम्ही जे स्टेप घ्यावं लागतील ते आम्ही घेऊ. तुम्ही म्हणता इलेक्ट्रिसिटी कायद्याचं उल्लंघन होतं. तर मग त्यासाठी न्यायालयात वगैरे जाण्याची काही तयारी नाही. न्यायालय तुम्हाला न्याय देऊ शकतो ना. नाही, आम्ही ह्याच्यापूर्वी एक असं जिल्हाधिकारी माझं एक 4 महिन्यापूर्वी 5 महिन्यापूर्वी कलेक्टर ऑफिसला आम्ही असंच एक निवेदन दिलं होतं की तेव्हा पीओडी बिलचा इश्यू होता. तेव्हाही आम्ही कोर्टात जाऊन आम्ही भांडवल करून ते वापस घ्यायला लावलं. त्यामुळे तेव्हा इलेक्ट्रिसिटीचा इम्पॅक्ट करत होता. पण आता यांनी काय केलंय, ते 3 किलोवॅट 5 किलोवॅट वाल्यांसाठी हा रूल अप्लाय केलेला आहे. तर त्यासाठी आम्ही आता ह्याच्या पुढं आंदोलन असं करू आणि कोर्टात पण जाऊ आणि प्रकाशगड इथं मुंबई इथं जाऊन आंदोलन करण्याची तयारी सुद्धा आहोत. आणि पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक ही प्रेस कॉन्फरन्स ही नांदेडमध्ये होत नाही, प्रत्येक नांदेड महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये होते. तर त्या नांदेडमध्ये आपण या संघटनेतर्फे करतो. सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बंधू, आमचे इंटिग्रेटर, सर्व व्हेंडर यांना आभार व्यक्त करतो. आपण कमी वेळामध्ये आलात आणि आपला बहुमूल्य वेळ दिलात. अगोदर पूर्ण डिस्कशन झालेलेच आहे. आमच्या सर्व प्रतिनिधींनी तुम्हाला सर्व योग्य प्रकारे सर्वपरी माहिती दिलेली आहे. बट याच्या ॲडिशनली मला एक असं वाटतं की सपोज हा जे लॉस आहे हा सोलार इंटिग्रेटर, सोलार व्हेंडर किंवा सोलारशी रिलेटेड बिझनेस करतात त्यांचा नसून हा प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकाचा हा लॉस आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, तर तुम्ही पत्रकार आहात, ॲज वेल ॲज प्रत्येक घरी एक कंझ्युमर म्हणजे एक मीटर आहे, म्हणजे तो ग्राहक आहे. सपोज 13 तारखेच्या अगोदर आपण काय करत होतो, एक मंथली सपोज 100 युनिट कन्झम्पशन करत होतो पर मंथ. तर आपण काय करतो, सर्व मिडल क्लासेस म्हणा किंवा लोअर क्लासेस म्हणा, आपण काय करतो, विजेची बचत करून हा विजेचा वापर करत होतो. त्यानुसार काय होणार, आपलं जे ॲव्हरेज येईल लास्ट 12 मंथचं ते ऑब्व्हियसली कमी येणार, कारण तो आपल्या खिशावर भार नसून राहील. आपल्या मंथ एंडमध्ये जे एक्सपेन्सेस आहेत ते कसे कमी येतील याचा आपण विचार करून हे लाईट बिल हे कमी कन्झम्पशन करतो. आणि याच मुद्द्यावरून हा प्रत्येक ग्राहक हा म्हणजे तुमचा जे वापर कमी करता, याचा अर्थ असा नाही की तुमचं सोलारचं कन्झम्पशन हे कमी असेल. आपण काय करतो, सोलार लावतोय म्हणजे प्रिव्हियस 12 मंथमध्ये जे बी कन्झम्पशन आहे ते तर कन्सिडर करतो, पण फ्युचरमध्ये जे बी आपल्याला काय इक्विपमेंट इन्हान्समेंट करायचे आहेत त्याची सुद्धा आपण वन टाइम इन्व्हेस्टमेंट करतो. कारण हे सोलार म्हणजे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आणि लाईफ टाइम इन्कम, हे असं एक ब्रीदवाक्य आहे सोलारचं. त्या रिगार्डिंग आपण एक सामान्य ग्राहक बनवून जर आपण आपले पूर्ण जे पेमेंट वाचवण्यासाठी किंवा जे वीज कमी वापर करतो, याचा अर्थ असा नाही की तुमचा यूज कमी आहे, ती आपल्याला खिशाला भार परवडणार नाही, या उद्देशाने आपण कमी खर्च करतो. तर सोलार आज सामान्य ग्राहकावर तुम्ही विचार करा, आज प्रत्येक जण लोन करून सोलार करते. म्हणजे एवढी पब्लिसिटी PM सूर्यघर अंतर्गत झालेली आहे पंतप्रधानाच्या स्कीमची की तुम्ही लोन करून इन्स्टॉलमेंट करून सुद्धा सोलार लावण्यासाठी पुढे येत आहात. एवढ्या प्रकारे म्हणजे मिडल क्लास, लोअर मिडल क्लास लोक या लोन करून सुद्धा सुविधा अवेल करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर या प्रयत्नाला आपल्या स्टेट गव्हर्नमेंट MSDCला ज्या प्रकारे खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहे त्या विरोधात आम्ही सर्वजण एकवटलेले आहोत. हा आमचा युनियनचा नसेल तर हा प्रत्येक कस्टमरचा, प्रत्येक ग्राहकाचा लॉस आहे. तर जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही आम्हाला सहकार्य करा, कारण प्रत्येक कंझ्युमरच्या प्रत्येक घरी एक मीटर असतो आणि त्या प्रत्येकावरचा आपल्या अधिकारावर जी गदा येत आहे त्या अधिकारावर आपला गदा न येता आपण सर्व ताकदीने आमच्या सोबत उभे राहाल अशी अपेक्षा करतो. किती तळमळ त्याची आहे. आता गिराईक नंतर म्हणजे लोकांची भावनामध्ये खच्चीकरण होणार. तर ह्यासाठी आम्ही मंत्रीपर्यंत जाऊ, मुख्यमंत्री आपले महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना आम्ही समोर बसून चर्चा करू. जर असं झालं नाही तर मग ह्यासाठी आम्ही सर्व वेळेला आमचे सर्व लायसन्स पंतप्रधानांना सपोर्ट करू, हे बिल बंद होतं असं आमचं मी असं एक निवेदन आमची राज्यस्तरीय करणार. काय करावं, कंपनी हुकुमशाही करेल का सर? मग तेच झालं ना. 13 तारखेला आम्हाला काही माहित नाही. 14 तारखेला आम्ही जेव्हा बघायले की नोटिफिकेशन आलेलं आहे की बाबा तुम्ही आता याच्या पुढं हे करू शकत नाही. आणि काय माहितीये का, ही स्कीम सक्सेसफुल करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटनी SBI ला सगळ्या बँकेला लोन देण्यासाठी सांगितलंय. विदाउट कोलॅटरल तुम्हाला लोन भेटते. एक तुम्हाला प्रॉपर्टी मॉर्गेज ठेवायची नाही, काहीच ठेवायचं नाही.
आणि फक्त 5.9% इंटरेस्ट, म्हणजे होम लोन सुद्धा तेवढा कमी दिले का, तर एवढी स्कीम ह्याला चांगलं सक्सेसफुल रन करायची आहे. एवढं सगळीकडून सपोर्ट असताना, सगळीकडून असताना एकदम इमर्जन्सीला काय कुठून जाग आली माहिती नाही, आणि एकदमच त्यांनी रूल आणला आणि खिळ आणायचा ठरवलं. प्रत्येक रेसिडेन्शियल कमर्शियल कुठल्याही तुमची दुकान आहे, आता उद्या तुम्हाला इलेक्ट्रिसिटी पडत आहे, तुम्ही एवढ्या कॉम्पिटिशन मध्ये करताय, मी माझं इलेक्ट्रिसिटी बिल कमी करण्यासाठी करणार ना काहीतरी पर्याय, तर ते सुद्धा तुम्ही नाही करू शकता, तर मग काय फायदा, मग कसं करणार, कसं कॉम्पिटिशन करणार, फक्त तुम्ही पैसे कमवायचे हे ना द्यायचं. तुमच्याजवळ ऑप्शन असताना तुम्ही कराल ना. तर त्यासाठी ह्या अशा गोष्टी आहेत की आम्ही काही गोष्टी तुम्हाला इथं सांगू नाही शकत की पुढं त्यांचा काय प्लॅन आहे, काय प्रायव्हेटायझेशन होणार आहे, आम्हाला कळेल, म्हणजे नागरिकांना कळेल. प्रायव्हेटायझेशन वगैरे होणार आहे, त्याच्यासाठी कुठं प्लॅटफॉर्म करत असतील हे, की त्यांना काही त्यांचा महसूल बुडू नये, याही गोष्टी असतील. कारण 2 महिन्यात प्रायव्हेट होणार नाही, इथं अदानीसारखी कंपनी येणार कंपनीच्या सुद्धा तुम्हाला कन्सिडर करावी लागते, कारण एका प्रोडक्टला किती युनिट लागतात. तर ते प्रोडक्ट तुम्हाला पूर्ण भारतामध्ये तुम्हाला विकायचं आहे, गव्हर्नमेंटमध्ये एक्सपोर्ट करा म्हणते, तर जगाच्या लेवलला विकायचं आहे, तर त्याला कॉम्पिटिशनमध्ये जर बाजूच्या राज्यामध्ये तुमची फॅक्टरी असेल, कुठेही असेल, दीव दमनला असेल, तर तिथं 6 रुपये 7 रुपयाच्या खाली आहे आणि आपल्या इथं 13 रुपयाच्या वर आहे युनिट, बिलिंग चार्जेस वगैरे करून. जर मग तुम्हाला बीट करायचं असेल तर ऑलरेडी तर 6 रुपयाने पुढे आहे तुमच्या अगोदर त्या प्रोडक्टमध्ये, तर तो त्यांना तुम्हाला कॉम्पिटिशन रेटमध्ये द्यायचा असेल तर तो सोलरचा ऑप्शन चूज करायचा. आता तोही ऑप्शन घ्यायचा नाही ना, कारण तो परमिशनच देत नाहीत, कारण तो तुम्हाला ॲव्हरेज एवढंच आम्ही 150 किलोवॅट देऊ, पण त्याची रिक्वायरमेंट आहे 400 किलोवॅटची. तर ते उद्या त्यांना मशीन वेअर अँड टेअरमुळं जास्त इलेक्ट्रिसिटी वाढते. आज तुम्हाला 10,000 युनिट लागत आहे, पण उद्या मशीन जुनी झाल्यानंतर ती 12-13,000 युनिट लागणार, तर ते सुद्धा कन्सिडर करावं लागणार ना. येऊन जाऊन तुमचेच पैसे भरायचे, तुम्हाला लाईट बिल भरायचं म्हटल्यानंतर असं थोडी चालणार आहे. आम्हाला सुद्धा दुसरा ऑप्शन दिलेला आहे, गव्हर्नमेंटने दिले ना, हक्क आहे, आणि आम्ही स्वतः पैसे करतोय, त्यांचा आम्ही कोणीच काही करत नाही, त्यांचा काही हे करत नाही. आणि त्यांचे जे डिमांड चार्जेस आहेत जे महिन्याला लागतात, म्हणजे तुम्ही सोलार जरी बसवलं तरी तुम्हाला 140 रुपये भरावेच लागतात. 3 फेज असेल तर 440 रुपये भरावेच लागतात, आणि टीओडी बिलिंग असेल तर 10 ते 20,000 रुपये भरावेच लागतात. तुम्ही काही करा, तुम्ही बंद ठेवा, तुमचे 5,000 युनिट जमा राहू द्या, काही राहू द्या, ते प्रत्येक युनिट तुम्हाला पैसे भरावे लागतात. ते तेवढं भरून सुद्धा त्यांचं समाधान होत नाहीये. आमच्या संघटनेकडून जाऊन भेटलेले आहेत, तर त्यांचं असं म्हणण्यात आलं आहे की त्यांचे लॉसेस खूप होत आहेत, तर त्या लॉसेसला बीट करण्यासाठी हा निर्णय आणलेला आहे. नाही, फडणवीस साहेब आहेत. ऊर्जा मंत्रीच आहेत, राज्यमंत्री आहेत मॅडम. आम्ही त्यांना निवेदन देणार आहोत, निवेदन देणार दिलंय परभणीकडून संघटनेकडनं, आम्ही पण इथून देणार. अतुल सावे साहेब आहेत, ते मिनिस्टर रिन्युएबल एनर्जीचे आहेत, तर ते आले, आम्ही त्यांनाही भेटणार आहोत. तर उद्या आम्ही म्हणजे अजून आमची मंगळवारी वगैरे आमची मीटिंग ठरणार आहे, त्याप्रमाणे ठरून मुंबईत वगैरे उपोषण करण्याच्या तयारीत आहोत आम्ही, संवैधानिक पद्धतीने. आणि अजून आम्ही कोणा कॉन्टॅक्ट केलेला नाहीये कुठल्या असोसिएशनला, इंडस्ट्री वगैरे, पण ते आम्हाला सपोर्ट करण्याचं आमचं बोलणं चालू आहे. कपडा व्यापारी आहेत, हॉटेल असोसिएशन आहे, कारण हॉटेल असोसिएशन तर ह्याच्यामध्ये पूर्ण कोरमंड जाणार, कारण त्याचं पीक आवर मध्ये त्यांचे लाईट बिल आहे, ते सुद्धा त्यांना सोलार भेटणार नाही, तर ते कसं होणार, कारण ऑलरेडी त्यांच्यावर लिकरचे वगैरे दुसरे खूप चार्जेस लागलेले आहेत. तर सगळीकडून त्यांना त्रास सहन होत आहे, ते आम्हाला सपोर्ट करणार आहे. थँक्यू.